समोसा, वडापाव किंवा भजी वर्तमानपत्रात घेऊन खाणं आता बंद होणार आहे. कारण सध्या सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की अधिकारी तुकाराम मुंढेंनी वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर बंदी घालणारा नवीन नियम लागू केलाय आणि यामुळे अनेक ठिकाणी कारवाई देखील सुरू झाल्याची चर्चा आहे. परंतु थांबा, हा खरंच तुकाराम मुंढेंनी काढलेला नवीन आदेश आहे का, की अनेक वर्षांपूर्वीची अस्तित्वात असलेल्या नियमाला आता पुन्हा चर्चेत आणलं जाते? अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी राज्यभर धडक कारवाईचं सत्र सुरू केलं आहे आणि अशाच एका तपासणीत खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात विकले जात असल्याचं आढळल्यानंतर कारवाई करण्यात आली. मात्र यानंतर सोशल मीडियावर हा नियम मुंढेंनीच नवीन लागू केल्याची चर्चा रंगली. परंतु या प्रकरणात ग्राहक संघटनांनी मुंढेंची बाजू का घेतली? वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणं धोकादायक का मानलं जातं आणि या नियमामागचं खरं सत्य नेमकं काय आहे? चला, सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा चांगलाच बोलबाला आहे. अगदी या पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भेसळखोरी आणि अवैध गुटखा विक्रीवर चांगलाच वचक बसवला आहे. सर्वात प्रथम त्यांनी वर्धातील गोरज भंडारावर अत्यंत हटके स्टाईल कारवाई केली आणि तिथूनच तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यभरात चांगलीच चर्चा सुरू झाली. यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यभर धडक कारवाईचं एक मोठं सत्र सुरू केलं. अगदी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई केली गेली. आता यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भेसळखोरी आणि अवैध गुटखा तंबाखू विक्रीच्या या काळ्या धंद्याला चांगलाच आळा बसला असून अशा प्रकारे भेसळ करून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या उत्पादक कंपनीचे चांगलेच धाबेदन आणले आहे. परंतु आता अशातच तुकाराम मुंढे यांच्या नावाने एक नियम सध्या संपूर्ण राज्यभर चांगलाच गाजतोय. तो नियम म्हणजे वर्तमानपत्रात अर्थातच न्यूजपेपरवर कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या विक्रीला असलेली बंदी. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की आपण नेहमीच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून काहीही विकत घेताना ते न्यूजपेपरमध्येच रॅप करून विकत घेतो. मग आता अचानक हा नवीन नियम अस्तित्वात का आला? यामागचं कारण ठरलंय अन्न व औषध विभागाकडून करण्यात आलेली एक कारवाई, ज्यामध्ये एका ठिकाणी तपासणी दरम्यान वर्तमानपत्राच्या कागदात खाद्यपदार्थ विकताना आढळून आले आणि लगेचच कारवाई करण्यात आली. आणि इथूनच हा नवीन आणि अजब नियम तुकाराम मुंढेंनी लागू केल्याची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू झाली. विशेषतः सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा दावा केला जाऊ लागला. पण मित्रांनो, जरी अशा प्रकारचा दावा मोठ्या प्रमाणात केला जातोय तरी पण यामागचं सत्य काय, तर चला ते देखील जाणून घेऊयात. मित्रांनो, हा नियम FDA कमिशनर तुकाराम मुंढे यांनी वैयक्तिक पातळीवर नवीन पद्धतीने तयार केलेला नाही, तर तो अगदी आधीपासूनच देशात लागू असलेला कायदेशीर नियम आहे. मात्र तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यावर या नियमाची अत्यंत कडक अंमलबजावणी करत याविषयी अगदी व्यापक जनजागृती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे अनेक लोकांना हा नवीन नियम असून तो तुकाराम मुंढेंनी अस्तित्वात आणलाय असे वाटते. तर चला आता या नियमाची सविस्तर पार्श्वभूमी आणि इतिहास समजून घेऊयात. भारतात खाद्यपदार्थांच्या सुरक्षेसाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI ही सर्वोच्च संस्था काम पाहते. याच FSSAI ने 2016 मध्ये एक देशव्यापी ॲडव्हायझरी जारी करत न्यूजपेपरमध्ये अन्न पदार्थ देणे आरोग्यासाठी घातक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर 2018 मध्ये या संदर्भात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड पॅकेजिंग रेग्युलेशन 2018 हा कायदा अस्तित्वात आणला होता. त्यानुसार हा नियम 1 जुलै 2019 पासून संपूर्ण देशभर अधिकृतपणे बंधनकारक झाला. या नियमानुसार खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी किंवा तळलेल्या पदार्थांमधील तेल सुकवण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करणे हा कायदेशीर गुन्ह्याचा भाग मानला जातो. परंतु हा नियम लागू करण्यामागे तुकाराम मुंढेंचं नाव येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी अन्न व औषध प्रशासनातील आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर
या सुप्त अवस्थेत असलेल्या नियमांची अगदी काटेकोर पद्धतीने कडक अंमलबजावणी करायला सुरुवात केली. त्यांनी राज्यातील सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रस्त्यावरील वडापाव विक्रेते, भजी विक्रेते, हॉटेल्स आणि मिठाई दुकानावर छापे टाकून न्यूजपेपरचा वापर थांबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत थेट गुन्हा दाखल करणे किंवा मोठ्या स्वरूपातील दंड आकारण्याचे सत्र सध्या मुंडेंनी सुरू केले. त्यांच्या या आक्रमक शैलीमुळे प्रसार माध्यमांमध्ये त्याचप्रमाणे सोशल मीडियावर या मोहिमेची प्रचंड चर्चा झाली. त्यामुळे न्यूजपेपरमध्ये अन्न देऊ नका हा तुकाराम मुंडेंचा आदेश आहे अशी सामान्य लोकांची समजूत झाली. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कायद्याची कडक आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली आहे. तर चला आता जाणून घेऊयात की न्यूजपेपरच्या कागदात अन्न पदार्थ विकण्यास का बंदी आहे. FSSAI आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते न्यूजपेपरमध्ये गुंडाळलेले अन्न खाणे म्हणजे शरीरात हळूहळू विष टाकण्यासारखे आहे. कारण न्यूजपेपरच्या प्रिंटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये लीड, कॅडमियम आणि झिंक सारखे जड धातू असतात. जेव्हा गरम किंवा तेलकट पदार्थ जसे की वडापाव, भजी किंवा पोहे कागदावर ठेवले जातात तेव्हा ही शाई वितळून अन्नामध्ये मिसळते. या शाईमधील रासायनिक घटक म्हणजेच केमिकल्स शरीरात गेल्याने पोटाचे विकार, लिव्हर संबंधित आजार, किडनी निकामी होणे आणि दीर्घकाळात कॅन्सर सारखे गंभीर आजार देखील निर्माण होऊ शकतात. हे सर्व न्यूजपेपर्स अगदी छापल्यापासून तर रद्दीवाल्याकडून दुकानांमध्ये येईपर्यंत शेकडो हातांमधून जातात. त्यांच्यावर प्रचंड धूळ आणि बॅक्टेरियांचे वास्तव्य असते. ते अन्नाद्वारे आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. याच कारणाने न्यूजपेपरमध्ये अन्न पदार्थ देण्यावर कायद्याद्वारे बंदी 2019 पासूनच लागू आहे. परंतु तुकाराम मुंडे यांनी FDAचे आयुक्त झाल्यानंतर महाराष्ट्रात या कायद्याची झिरो टॉलरन्स या तत्वाने प्रभावी अंमलबजावणी केली, ज्यामुळे हा नियम आता लोकांच्या परिचयाचा झालाय. याबाबत महत्त्वाची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नागपूरमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान एकीकडे या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असताना दुसरीकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांताने मुंडेच्या बाजूने एक ठराव मंजूर केलाय. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त तुकाराम मुंडेंना आवश्यक संरक्षण, प्रशासकीय पाठबळ आणि कार्य स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कारण मुंडेंनी ठेवलेल्या कारवाया सध्या राज्यभरातील ग्राहक संरक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भूमिका ग्राहक पंचायतकडून घेण्यात आली आहे. म्हणूनच आता खाद्यपदार्थ विक्रेत्यांना न्यूजपेपरऐवजी दुसरा काहीतरी पर्याय शोधावा लागेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या परिसरातील अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये गुंडाळून अन्नपदार्थ विकले जातात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.